नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर चला बघूया विदर्भ स्पेशल कढी गुळांची रेसिपी. तर मग इथे तुरीचे दाणे, मेथी, अद्रक, लसण आणि मिरची आणि थोडासा सांबार म्हणजे कोथिंबीर याचं वाटण करून घेतलेलं आहे. आणि मग त्यात जे आपण नेहमी मसाले टाकतो ते जसं धणे पावडर, हळद आणि मीठ वगैरे आणि बेसननी बाइंडिंगसाठी थोडं ॲड केलं आहे आणि मग त्याला छान इथे मळून घेतलं आहे. तर मग पुढे बघूया इथे कढीची रेसिपी. तर यात मेथी दाणा, जिरं, मोहरी छान असं तळतळत्या तेलात टाकलेलं आहे, तळतळ होईपर्यंत गरम तेलात. आणि मग मिरची, कढीपत्ता वगैरे असं छान सगळं परतून घेतलेलं आहे. तर मग इथे छान तुम्हाला असं त्यांचा खमंग वास सुटेपर्यंत छान प्रकारे असं परतून घ्यायचं आहे. आणि मग त्यानंतर टाकून द्यायचं आहे तुम्हाला तुमचं अद्रक लसणाची पेस्ट पण टाकायची आहे थोडीशी चवीनुसार, यानी छान चव येते जरा. आणि मग ते सगळं छान परतून झाल्यावर टाकायचं आहे थोडीशी हळद आणि मग तुमचं ताक. आणि मग त्या ताकाला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे छानपणे आणि त्यात थोडीशी साखरसुद्धा टाकायची आहे. आणि मग छान प्रकारे अशी आपल्या कढीला उकळी येऊ द्यायची आहे. आणि मग थोडंसं आवश्यकतेनुसार पाणी पण टाकायचं आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला. आणि मग अशा प्रकारे छान आपली कढी थोडीशी शिजत राहते आणि उकळू द्यायचं आहे. आणि मग इथे कसं आता हिवाळ्याचं सीझन आहे, तर त्यामुळे तुम्ही तुमच्या कढी गोळ्याच्या ह्याच्यात जो पालीचा कांदा असते तो वगैरे पण कापून टाकू शकता. तर मग इथे तो थोडासा टाकलेला आहे. आणि मग त्याला छान असं नीट प्रकारे खूप असं मोडून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या ज्या गोष्टी टाकायच्या असेल टाकू शकता. जसे की सोले असतात हिरवे चणे, तुम्ही ते पण त्याच्यात वाटणामध्ये टाकू शकता, त्याने पण छान चव येते. आणि मग इथे असं छान प्रकारे जे आपलं मिश्रण आहे कढी गोळ्यांच्या गोळ्यासाठी ते छान मळून घ्यायचं. आणि मग इथेच आपल्या कढीला पण छान प्रकारे अशी उकळी आलेली आहे. आणि मग इथे कढीला उकळी आल्यावर छान इथे छान छोटे छोटे त्या मिश्रणाचे गोळे करायचे आहे आणि अलगदपणे हळूवार त्या कढीमध्ये टाकायचे आहे. लगेचच त्या जे तुमची कढी गोळे आहे त्याला मिक्स नाही करायचं आहे, म्हणजे हलवायचं नाही आहे. तर त्याला हळूहळू आधी नीट प्रकारे शिजू द्यायचं आहे. आणि मग अशा प्रकारे तुम्हाला ते गोळे तुमचे हळूहळू त्या कढीमध्ये सोडायचे आहे. आणि मग त्याला पण गोळे वगैरे टाकून झाल्यावर पण कढी गोळ्यांना छान असं थोडा वेळ शिजू द्यायचं आहे, साधारण 4 ते 5 मिनिट. आणि मग अशा प्रकारे आपली कढी विदर्भ स्पेशल कढी गोळे रेडी आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. आणि तुम्ही पण तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा.